मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 71 आणि मे बी 72, एकमेकांशी रिलेटेड नाही आहे तरी पण वाचूया, कारण 73 थोडासा मोठा आहे आणि समजून घेण्यासारखा आहे। कच्चिदेतच्युतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय कश्चिदेतं श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय कश्चिदेतं श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनञ्जय। 71 म्हटलं आणि मी 72 वाचलं, because I was contemplating on that. एनिवे, आपण 72 आणि 73च वाचूया, जे महत्वाचे श्लोक आहेत। 71वा श्लोक हा कालचा जो श्लोक होता, कालच्या श्लोकांचा जो तात्पर्य होता तोच तात्पर्य आहे 71व्या श्लोकाचा। एक थोडक्यात मी सांगतो। 71व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो। तात्पर्यामध्ये प्रभुपाद पुन्हा एक तेच सांगतात की पापमुक्त झालं पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे। पापमुक्त झाल्याशिवाय आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही। आता पापाची व्याख्या आपली प्रत्येकाची वेगवेगळी आहे, परंतु शास्त्राप्रमाणे जे काही आपण भगवंतांसाठी करत नाही ते सगळंच पाप असतं। तर अशा रीतीने जो श्रद्धेने भगवंतांचा द्वेष न करता, कुठल्याही दुसऱ्या जीवाचा द्वेष न करता भगवद्गीतेचे श्रवण नियमितपणे करतो, तो पापातून मुक्त होतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो। तर आज आपण 72 आणि 73च वाचूया। तर वाचलेच तर ऍक्च्युली 73 म्हणायला पाहिजे होता, 73 पण म्हणूया एकदा। 72 पहिल्यांदा वाचून घेऊया आणि मग म्हणूया। तर 72वा जो श्लोक आपण आता वाचला, कश्चित् एतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चित् ज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनंजय। हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्तेने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? भगवंत विचारतात। जो श्रद्धेने आणि द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो, सर्व
भ्रमातून मुक्त होतो, मोहातून मुक्त होतो. तर अर्जुनाला भगवंत आता विचारतायत. तात्पर्य, भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्यच होते. दुसऱ्या शब्दात, गुरुचं हे कर्तव्य असतं की आपल्या शिष्याला सगळं ज्ञान व्यवस्थित समजलंय की नाही हे विचारणे. नसेल समजलं असेल तर काही शंका असतील, काय असतील तर त्यातून दूर करणे. गुरु शिष्यांमधला हाच संबंध असतो. आज सकाळी देखील आपण चर्चा करत होतो की गुरु आणि शिष्य यातला हा एकमेव संबंध असतो. गुरुचं काम असतं ज्ञान देणे, शिष्याचं काम असतं ज्ञान घेणे आणि त्या ज्ञानावरती ऍक्ट करणे, काम करणे. भगवंत भगवान स्वरूपामध्ये जरी असले तरी ते अर्जुनाच्या प्रश्नाने कधी त्रस्त झाले नाहीत, इरिटेट झाले नाहीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. अर्जुनाने बऱ्याचदा रिपीटेडली उलट प्रश्न केले. तुम्ही तर म्हणता असं करा, परत तुम्ही म्हणता असं करा, दोन्हीतलं नक्कीच हे श्रेष्ठ कुठलं ते मला व्यवस्थित सांगा. संन्यास समजावून सांगितलेला तरी पण अर्जुन परत म्हणतो मला आणखीन एकदा संन्यास समजावून घ्यायचंय. तर जो खरा गुरु असतो तो कधीही अशा प्रकारच्या प्रश्नांनी इरिटेट होत नाही. उलट गुरुचं हे कर्तव्य असतं की शिष्याला प्रश्न विचारले की समजलं का, अजून काय तुझ्या मनामध्ये संशय आहे का. म्हणून भगवंत विचारतायत की तुझा मोह आणि अज्ञान नष्ट झाला आहे का, तू श्रवण केलंस का सगळं, तुला समजलं का सगळं. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. प्रभुपाद लिहितात हे ऍक्च्युली. कारण गुरुचं कामच ते असतं. गुरुला दुसरं काम काय. प्रभुपाद इथे लिहितात की अशा प्रकारे विचारणे हे भगवंतांचं कर्तव्य होतं. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर संपूर्ण भगवद्गीता परत एकदा सांगायला भगवंत तयार होते. कोणत्याही मुद्द्याचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. हे खूप महत्वाचं आहे. सकाळी आपण देवहूती आणि कपिल देव यांच्यातला संवाद वाचत होतो. देवहूती आपल्या मुलाला गुरु म्हणून तिने स्वीकार केलाय आणि ती म्हणते की तुमचं एकच काम आहे, माझं अज्ञान दूर करणे. म्हणूनच आपण रोज म्हणतो की नाही, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. ज्ञानाचं अंजन हे आपल्या डोळ्यांमध्ये घालायचं काम गुरु करतात. त्यामुळे गुरुशी आपला संबंध असणे अत्यंत महत्वाचं आहे. गुरुकडून रेग्युलरली ज्ञान घेणे, सगळे संशय दूर करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवेमध्ये लागणे अत्यंत महत्वाचं आहे. प्रभुपादांचा एकही शिष्य असा नव्हता जो प्रभुपादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता. प्रभुपादांचा एकही शिष्य असा नव्हता जो प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली सेवेमध्ये नव्हता. आता सध्या प्रभुपाद जाऊन 50-60 वर्ष झाले, परंतु आताच आपण इतके डळमळीत झालेलो आहोत. गुरु आणि शिष्यांचा संबंध राहिला नाही. शिष्य घरी बसून आहेत, सेवेमध्ये नाहीत. विचित्र अवस्था आहे. यस, मुख्य कर्तव्य असतं ते शिष्याचं कलियुगामध्ये, कारण पहिल्यासारखे गुरुकुल राहिले नाहीत. परंतु गुरुचं देखील कर्तव्य असतं, जर एखाद्याला शिष्य म्हणून स्वीकारलं असेल तर त्याला पूर्ण ज्ञान प्राप्ती झाली की नाही हे पुन्हा पुन्हा विचारून बघणे. आणि नसेल झालं तर ते समजावून सांगायची तयारी पण ठेवली पाहिजे, इरिटेट न होता, त्रस्त न होता. वास्तविकपणे जो कोणी श्रीकृष्णांसारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारे अथवा त्यांच्या प्रतिनिधींद्वारे भगवद्गीता श्रवण करतो त्याला आपल्यामधील सर्व अज्ञान नष्ट झाल्याचे कळून येईल. भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेले साधारण पुस्तक नाही. स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे.
भगवान श्रीकृष्णांद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्याइतपत भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकार रूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. तर भगवद्गीता समजली की नाही हे कसं कळायचं? बऱ्याच जणांना भगवद्गीता वेगवेगळ्या अर्थाने समजते. तर पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनच याचं उत्तर देणार आहे आणि ते उत्तर अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आज. हा देखील मुद्दा खूप महत्वाचा होता. भगवंतांनी अशा प्रकारची विचारणा करणे गरजेचं आहे. अर्जुन काय उत्तर देतो आपण म्हणूया एकदा सगळेजण, बरं का, कारण हे खूप महत्वाचा श्लोक आहे. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वप्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुनाला प्रश्न विचारलाय, तुझा मोह नष्ट झाला का, तुझं अज्ञान दूर झालं का? त्याचं तो डायरेक्टलीच उत्तर देतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, नष्ट झालेला आहे. परंतु अत्यंत महत्वाचा अर्जुन या श्लोकामध्ये सांगतो ते म्हणजे स्थितोस्मी गत संदेह, मी आता स्थित झालेला आहे, याच्याबद्दल मला अजिबात संशय नाही आणि म्हणून तुम्ही जे सांगाल तेच मी करणार आहे. करिष्ये वचनम तव. करिष्ये म्हणजे करणार, वचनम म्हणजे तुम्ही जे सांगाल ते, आणि तव म्हणजे तुम्ही. हा मुद्दा जाणून घेणे अत्यंत महत्वाचा आहे. या लेवलला आपण जेव्हा येतो तेव्हा समजायचं आपल्याला देखील भगवद्गीता समजली. काय म्हणतो अर्जुन? अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. भगवद्गीतेतून दुसरं काहीही शिकायचं नाही आपल्याला. भगवद्गीतेत दुसरं कशाचंही ज्ञान नाहीच आहे. जो कोणी तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फॅमिली मॅनेजमेंट, टाइम वर्क बॅलन्स असे फालतूचे कन्सेप्ट सांगतो भगवद्गीतेतून, तो तुमची फसवणूक करतो, सरळ सरळ फसवणूक करतो. कारण भगवद्गीतेमध्ये दुसरं काही नाहीच आहे. पूर्णपणे संपूर्णपणे भगवंतांना शरण जाण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि याचं उदाहरण भगवद्गीतेतच आहे, ते म्हणजे अर्जुन. अर्जुन कशा प्रकारे भगवद्गीता अर्जुनाने समजावून घेतली आणि तो काय लेवलला येऊन त्याने आपलं अज्ञान दूर केला आणि कशा प्रकारे त्याने आपले कर्म बदललं आणि भगवंतांसाठीच म्हणून कर्म करायला तो तयार झाला. त्या एक्झॅक्टली सेम आपण तयार होणे म्हणजेच भगवद्गीता समजणे. याच्यामध्ये अजिबात काही किंतु परंतु नसला पाहिजे. त्यामुळे अर्जुनचं हे जे इथे वाक्य आहे, करिष्ये वचनम तव, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण सर्वांनी ते जाणून घेतलं पाहिजे. अर्जुन डिक्लेअर करतो, यस, माझा मोह नष्ट झालेला आहे, माझा भ्रम नष्ट झालेला आहे, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. माझ्या समोर माझे पितामह आहेत, माझे गुरु आहेत, कोणीही असू दे, तुम्ही म्हणाल युद्ध करा, मी युद्ध करतो. आणि भगवद्गीता यालाच म्हणतात. ऍक्च्युली अर्जुनाचा प्रश्न हा नव्हताच की मी युद्ध करू का नको. अर्जुनाचा प्रश्न तो होता, अर्जुनने विचारलं युद्ध करू का नको, आणि आताही तो म्हणतो की यस, मी तुम्ही सांगाल ते करणार. परंतु सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न होता की मी युद्ध करू का नको, केलं तर मला पाप लागेल, की नाही केलं तर असं होईल, केलं तर असं होईल, हजार कारणं तो सांगतो. आणि भगवंत संपूर्ण भगवद्गीता हे समजावून सांगायला सांगतात की तुझा प्रश्नच चुकीचा आहे. तुझा प्रश्न असला पाहिजे की तुम्ही भगवान आहात, मी तुमचा सेवक आहे, मी काय सेवा करू सांगा. आता सध्या देखील आपला प्रश्नच चुकीचा आहे, प्रश्नच चुकतो. भगवद्गीतेतून आपल्याला आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीतरी घ्यायचं आहे, त्यामुळे आपले प्रश्न वेगळेच असतात भगवद्गीतेतले.
आपल्याला समजतं की हे सगळं ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे भगवंतांना शरण जायचं आहे, परंतु आपल्याला असा प्रश्न विचारावाच वाटत नाही की प्रभूजी मी काय करू, प्रॅक्टिकली काय स्टेप्स घेऊ पूर्णपणे शरण जायला. हे एकच प्रश्न आपण विचारलं पाहिजे. बाकीचे सगळे प्रश्न आपले युजलेस आहेत, कारण बाकीचे सगळे प्रश्न आपल्या इंद्रिय तृप्तीतून निर्माण झालेले आहेत. ते भगवद्गीतेतून पळवाट काढण्यासाठी आहेत. खऱ्या अर्थाने आपण हाच प्रश्न विचारला पाहिजे की भगवंतांची सेवा कशी केली पाहिजे पूर्णपणे 24 तास मी कसा संलग्न होऊ याच्यामध्ये. थोडासा मोठा तात्पर्य आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात, अर्जुनाने दर्शवल्याप्रमाणे जीवांची स्वरूप स्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे. स्वरूप स्थितीचा अर्थ असतो आपली ओरिजिनल पोझिशन. आणि जोपर्यंत माणूस आपल्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही. कृत्रिमरित्या दुसऱ्याची पोझिशन घेऊन काही उपयोगाचंच नाही. मासा उद्या बरेच म्हणेल की मला भारताचा पंतप्रधान करा, माझ्यासाठी खूप, माझ्या प्रतिष्ठेसाठी ते खूप चांगलं आहे, परंतु तो जगूच शकणार नाही. तसं आपण ऍक्च्युली आपली ओरिजिनल पोझिशन सोडून इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेला आहे आणि आपली खरी ओरिजिनल पोझिशन आहे भगवंतांचा सेवक पुन्हा होणे. मगच आपण सुखी होऊ शकतो, शांत होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. त्याने आत्मसंयमन करावयाचे असते, म्हणजे स्वतःच्या इंद्रियांना कंट्रोल करायचं असतं. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवंतांचा नित्य सेवक ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. वास्तविक म्हणजे खरीखुरी, खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, चैतन्य महाप्रभू म्हणतात. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो, बांधला जातो, हे विसरल्यामुळे. आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवाची वैधानिक स्थिती आहे. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी वैधानिक स्थिती हाच शब्द वापरतात, परंतु मराठीमध्ये समजायला अवघड जातं, त्यामुळे भाषांतर केलं नसेल कदाचित. वैधानिक स्थिती म्हणजे काय? वैधानिक स्थिती म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? संविधान. आपण म्हणतो की नाही, भारताच्या संविधानामध्ये आपल्याला काही अधिकार आहेत, ते कोणीही आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. आणि तीच आपली ओरिजिनल पोझिशन आहे. तसंच आपली संविधानात्मक स्थिती ही आहे की आपण भगवंतांची सेवक व्हावं, भगवंतांची सेवा करावी. बस. जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. करायलाच लागतं, नाही असं नाही. माया पण भगवंतांची शक्ती आहे. तुम्ही जर म्हटलं भगवंतांची मी सेवा करणार नाही, मायेची सेवा करावी लागते. बऱ्याचदा असुर प्रवृत्तीच्या लोकांना वाटतं की मी या 10 लोकांना माझी आसुरी प्रवृत्तीने मारायची इच्छा होती आणि त्यातला मी आसुरी आनंद घेतला, परंतु ऍक्च्युली भगवंतांनीच ते अरेंजमेंट केलेलं असतं. या अशा 10 जणांना मारायचं असतं, त्यांना तुमच्या समोर आणून ठेवतात जेणेकरून तुम्ही भगवंतांची सेवा कराल. श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये असं म्हटलेलं आहे, कपिलदेव म्हणतात की कोणताही जीव कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही वेळी भगवंतांची सेवा करत नाही असं होतच नाही. ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं. जसं एखाद्या कैद्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं आणि सरकारची सेवा त्याच्याकडून करवून घेतली जाते, चाबकाचे फटके देऊन. हो नाही? प्रभुपाद सांगतात जेव्हा तो तुरुंगामध्ये जात नाही तेव्हा तो समाजामध्ये सरकारची सेवा त्याने जर व्यवस्था केली, सरकारचे नियम बंधनं कायदे व्यवस्थित पाळले, तर त्याला तुरुंगात टाकलं जात नाही. म्हणजेच काय, तो सेवा करायला स्वइच्छेने तयार होतो, सरकारचे नियम पाळायला स्वइच्छेने तयार होतो. परंतु त्याची जर तशी तयारी नसेल, आसुरी प्रवृत्तीचा असेल, तर त्याला तुरुंगात टाकून सरकारची सेवा जबरदस्तीने करवून घेतली जाते. तशी आपल्याला मायेची सेवा जबरदस्तीने आपल्याकडून करवून घेतली जाते, तुम्ही कितीही नाही म्हटला तरी.
तुमच्यापैकी कुणीही असं म्हणू शकणार नाही की माझ्या शरीरावरती पूर्ण कंट्रोल आहे, त्यामुळे मी उद्या झोपणार नाही. माया तुमच्यावरती असा तमोगुणाचा प्रभाव करते की तुम्हाला झोपावंच लागतं. हे सिंपल उदाहरण. कॉम्प्लिकेटेड उदाहरण असं आहे की माया कधी कधी कोणी तुम्हाला काहीतरी शिवीगाळ करतो, तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचतो, काहीतरी करतो. माया तुम्हाला म्हणते क्रोधित व्हा. तुम्ही क्रोधित व्हावंच लागतं तुम्हाला. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं बघा, आपल्याला आवरायला पाहिजे होतं स्वतःला, क्रोधित होतोच आपण. आणि हे सगळं मायेचे जे बंधन आहेत ते बंद करायचे असतील तर भगवंतांचं सेवक व्हायला लागतं. तुरुंगातून बाहेर येऊन स्वखुशीने सरकारचे नियम पाळायला तयार व्हावं लागतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण भगवंतांचीच सेवा करत असतो. आता सध्या मारून मुटकून केली जाते, त्यामुळे आपल्याला त्रास होतो, परंतु तेच आपण स्वेच्छेने स्वीकार केलं तर त्रास होणार नाही, एवढा फरक आहे. परंतु आपली वैधानिक स्थिती, कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन तीच आहे, संविधानात्मक स्थिती तीच आहे. आपण सेवक आहोतच आहोत. तुम्ही मान्य करा, करू नका, काही फरक पडत नाही. तो जर परमेश्वराची सेवा करीत असेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो, आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरवले तर तो निश्चितच बद्ध होतो, म्हणजे त्याला बांधून ठेवलं जातं तुरुंगामध्ये. मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करीत असतो. आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो. दुसरं कोणी बांधून ठेवावं लागत नाही, आपल्याच काम वासनांनी तो बद्ध झालेला असतो. तरीही तो स्वतःला जगताचा स्वामी मानतो, आणि यालाच मोह किंवा यालाच भ्रम म्हटलेला आहे. आणि अर्जुनाला भगवंत हेच विचारतात या प्रश्नामध्ये, तुझा मोह नष्ट झाला का? तू स्वतःला शरीर समजत होतास, शरीराशी संबंधित समोर जे उभारले ते सगळे स्वतःचे समजत होतास. हा तुझा मोह नष्ट झाला. आपण देखील आता सध्या स्वतःला शरीर समजतोय, आणि मग शरीराच्या ज्या इंद्रिय आहेत, शरीराची जे काय म्हणतात त्याला, शरीराची जी अपेक्षा आहे, एक्सपेक्टेशन्स आहेत, ते पूर्ण करण्यामध्ये आपण रात्रंदिवस लागलेला आहे. शरीराच्या ह्या अपेक्षा दोन लेवलला असतात. एक तर ग्रॉस शरीराच्या लेवलला असतात, भूक लागली खायलाच पाहिजे हो की नाही, थंडी वाजते गरम काहीतरी घेतलंच पाहिजे, गरम होतंय फॅन चालू केलाच पाहिजे, या शरीराच्या गरजा आहेत. आणि याच्यासाठी धडपडलं पाहिजे, असं धडपडायला नको असं वेद सांगत नाहीत, शास्त्र सांगत नाही आपल्याला. परंतु त्यालाच जर आपण सर्वा समजून बसलो तर आपण बांधले जातो. आणि मॅक्झिमम लोक तेच करतात. भूक असते एवढीशी, पोट देखील भरतं हो की नाही. भूक असते एवढीशी, आपण खातो एवढं, तेवढं खाल्ल्यानंतर पोट भरतं, तरीही इंद्रिय तृप्ती होत नाही, अजून खायला पाहिजे असं वाटतं. जे ग्रॉस एकदम खालच्या थराला, फक्त शरीराच्या सुखाला सुख मानतात, ते एकदम खालच्या थराला असतात. आणि त्याच्याही पेक्षा वरची शरीराची सुख काय असते, ज्याला आपण मन, भावना, बुद्धी म्हणतो, त्याच्याही काही गरजा असतात, त्याच्याही काही अपेक्षा असतात, त्या पुरवत बसणे. म्हणूनच लोक मोठे मोठे सायंटिस्ट व्हायचा प्रयत्न करतात, सिंगर व्हायचा प्रयत्न करतात, हिरो हिरोईन व्हायचा प्रयत्न करतात, कारण मनाची भूक भागलेली नसते. सगळं मिळालेलं असतं, परंतु मनाची भूक काय असते, कुणीतरी मला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, कुणीतरी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. आणि यालाच म्हटलं जातं बांधून घेणे स्वतःला. अशा पद्धतीने आपण स्वतःला बांधून घेतो. माहिती आपल्याला, माझ्या हातामध्ये माझ्या शरीराचा छोटासा पार्ट देखील नाही माझ्या कंट्रोलमध्ये, तरीही मला स्वामीच व्हायचंय. यालाच म्हणतात भौतिक रोग. आणि ह्या रोगामध्येच मनुष्य बांधला गेलेला असतो. स्वामी व्हायचंय हो की नाही, प्रत्येकाची इच्छा असते. यालाच माया असे म्हटले जाते. प्रभुपाद म्हणतात यालाच माया असे म्हटले जाते.
थोडक्यात प्रभुपाद या तात्पर्यामध्ये संपूर्ण भगवद्गीता सांगत आहेत. कसे आपण अडकतो, कसे काम करतो आणि कसं बदललं पाहिजे. जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वेच्छेने परमेश्वराला शरण जातो. करिष्ये वचनम तवा. हा मोह म्हणजे काय? हा मोह मोह भ्रम म्हणजे काय? ज्याला माया म्हटलं जातं. माया जे नाही आहे ते. मायाचा शब्दचा अर्थ असतो जे नाही आहे ते. जे खोटं आहे त्याला खरं समजणे, म्हणजेच या शरीराला मी समजणे, म्हणजे शरीराशी संबंधित सगळं काही माझं समजणे, आणि मग मी आणि माझं याच्यासाठी रात्रंदिवस कुत्रा मांजरासारखं डुकरासारखं कष्ट करणे. याला बद्धावस्था म्हणायची नाही तर काय म्हणायचं? यालाच एक्झॅक्टली बद्धावस्था म्हटली. स्वतःला बांधून घेणे स्वतःच. आणि याच्यातून बाहेर पडणे म्हणजे स्वतःला शरीर समजायचं पहिल्यांदा बंद करणे. ही बेसिक चूक हित असते आपली. संपूर्ण समाजाने देखील एक वेळ स्वतःला शरीर समजलं आणि संपूर्ण समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, कुठल्याही प्रकारची जी प्रगती केली जाते ती याच संकल्पनेवर आधारित असते की मी शरीर आहे. नंतर एवढे मोठे कारखाने, एवढ्या मोठ्या सुखसुविधा कशाला निर्माण केल्या असत्या आपण, गरज नसताना देखील. कारण आपण स्वतःला कलेक्टिव्हली एक समाज म्हणून देखील स्वतःला एक वेळ असा होता जेव्हा आपण सगळे स्वतःला शरीर समजून बसलो आणि पूर्ण दिशाच बिघडली, पूर्ण दिशाच बदलली. यालाच माया म्हणतात. माया अशी वेगळी काही नसते आणि यालाच अज्ञान म्हणतात. आणि हे समजणे यालाच ज्ञान म्हणतात. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा आपल्याला एका वाक्यात ज्ञान सांगतात, स्वतःला शरीर न समजणे, बस तुम्हाला सगळं ज्ञान मिळालं कम्प्लिटली. मग शरीराची भूक आहे शारीरिक लेवलवर, शरीराची भूक आहे मानसिक लेवलवर. कुणीतरी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, कुणीतरी माझ्याकडे बघितलं पाहिजे. लहानपणापासून आपण तेच करतो, परंतु मोठे झाल्यानंतर देखील तीच भूक चालू ठेवणे याला म्हणतात मूर्खपणा. ठीक आहे, लहानपणी एक तुम्ही रडला 6 महिन्याचा असताना, सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे. आता 40 वर्षाचं झाल्यावरती देखील सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, सगळ्यांनी मलाच श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, सगळ्यांनी मलाच ग्रेट म्हटलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. बरं, याच्याही पेक्षा खालच्या थराला जाऊन 40व्या वर्षी देखील पोटाची भूक म्हणजेच सर्वे सर्वा म्हणणे, हा तर सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. ठीक आहे, निदान तुम्ही त्याच्यावरून मानसिक लेवलला तरी आलं पाहिजे. नाही, यालाच माया म्हणतात. मुक्त होणे म्हणजेच हे सगळं सोडून देणे आणि आत्म्याचं स्वरूप जाणणे. आत्मा म्हणजे हे शरीर नाही, आत्मा म्हणजे हे मन नाही, आत्मा म्हणजे बुद्धी नाही, आत्मा म्हणजे भगवंतांचा सेवक आहे. आणि सेवकाचं काय काम असतं? मालक जे सांगेल ते करणे. म्हणून अर्जुन इथे अजिबात संशय न घेता, डाऊटफुल न होता, न काय म्हणतात किचकिच न अडकळता डायरेक्टली म्हणतो, मी आता तुम्ही सांगाल तसंच करणार. जीवाला अडकवण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वतःला परमेश्वर मानणे. बऱ्याच लोकांना हे शेवटचे जाळे म्हणजे काय कळत नाही. शेवटचे जाळे म्हणजे आपण रोज मंदिरला येऊ, तिलक लावू, कंठीमाळा घालू, ड्रेस बदलू, सेवा करू, परंतु ही सूक्ष्म इच्छा जोपर्यंत जात नाही की मी स्वामी होणार आहे, तोपर्यंत आपण परमेश्वर बनायचाच प्रयत्न करत असतो. आणि हाच मायेचा खूप मोठा पाश असतो. मायेचा सगळ्यात मोठी जाळे हे असतं. त्याच्यामध्ये सगळे अडकलेत, आपण देखील अडकले.
जीवाला वाटते की आपण बद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत. जरा पोटॅशियम मध्ये कॅल्शियम मिक्स केलं की आपण सगळं काही फिक्स करू शकतो, आजकालच्या शास्त्रज्ञांना वाटतं. तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो. जे खरोखरच ऍक्च्युली जे मायावादी असतात, निर्विशेषवादी, ते खरोखरच स्वतःला परमेश्वर मानतात किंवा एक दिवस परमेश्वरामध्ये विलीन होऊन मी परमेश्वर होणार ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की अरे मूर्खानो, तुम्ही जर परमेश्वर असता तर आता सध्या तुम्ही विसरला कसे काय. इट्स लाईक मोस्ट कॉमन सेन्स बेसिक तर्क आहे हा. कारण जगामध्ये कुठल्याही भागामध्ये तुम्ही गेला, अगदी आदिवाशांमध्ये जरी गेला, त्यांची कसल्याही प्रकारची परमेश्वराची संकल्पना असू दे, कोण याला म्हणत असते, कोण त्याला म्हणत असते, कोणी कोणालाही म्हणत असते, त्यांना जर गुण विचारले तर तुम्हाला हेच सांगतील की परमेश्वर, भगवान म्हणजे काय, देव म्हणजे काय, जो सर्व शक्तिमान आहे, जो सर्व ज्ञानी आहे, म्हणजे जो ज्याच्या समोर कुणाची दुसऱ्याची शक्ती कामाला येत नाही, त्याने असलेच पाहिजे सर्व शक्तिमान. त्याला जर दुसरा हरवला तर तो परमेश्वर होईल ना. मग परमेश्वर कोण? जो सर्व शक्तिमान आहे. त्याला सगळं माहिती असलं पाहिजे, जो सर्व ज्ञानी आहे, आणि तो सगळीकडे उपस्थित असला पाहिजे, जो सर्व व्यापी आहे. मग ह्या व्याख्येने जर बघायला गेलं, तुम्ही कसे काय परमेश्वर? कारण तुम्ही आता विसरलाय, तुम्ही अडकलाय, तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम आहेत, हे की नाही. प्रभुपाद नेहमी एक उदाहरण सांगतात. प्रभुपाद कॉलेजमध्ये असताना एक व्यक्ती सगळीकडे फिरून म्हणायचा, मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे, आणि बरेचसे त्याचे अनुयायी पण झालेले, हजारो. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एक दिवस जाऊन त्याला म्हटले, काय झालं, तू तर परमेश्वर होता, काय झालं? नाही, माझा जरा दात दुखतोय, दवाखान्यात चाललंय, डॉक्टरकडे चाललंय. मग परमेश्वराचा दात कसा दुखू शकतो? ज्याला, जो सर्वशक्तिमान आहे, त्याचा दात कसा दुखू शकतो, हो की नाही? त्यामुळे ही जी चुकीची भ्रामक कल्पना आहे की मी चुकून इथे अडकलोय आणि एक दिवस मी इथून मुक्त झालो की मी पण परमेश्वरच होणार आहे. बरेचसे लोक आजकाल देखील आता देखील बरेचसे लोक हे सांगतात, तुम्ही भगवान आहात, तुम्ही भगवान आहात. भगवान असलं कुठलं वेगळं नसते, आपण सगळे भगवान आहात. मग आता सध्या प्रॉब्लेम काय तुमच्या भगवान होण्यामध्ये? नाही, चुकून मी इथे अडकलोय, मी मुक्तीच्या मार्गावरती आहे, मी या संप्रदायामध्ये ज्ञान घेतोय, एक दिवस ज्या दिवशी मी मुक्त होईन त्या दिवशी मी परत भगवान होणार आहे. याच्यावर हसायचं नाही तर काय करायचं, हो की नाही? हास्यास्पदच आहे हे. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात, तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झाला असतो, मोहित कसा झाला असतो, भ्रमित कसा झाला असतो. तो या संदर्भात मुळीच विचार करत नाही. याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते. मायेचा अखेरचा पाश काय की तो विचार करत नाही की माझं पोट देखील माझ्या नियंत्रणामध्ये नाही, परंतु मी भगवान व्हायला कसं काय निघालोय, स्वामी व्हायला कसं काय निघालोय. माझे घरचे माझे ऐकत नाहीत, अखिल ब्रह्मांडाचा स्वामी मी कधी होणार, कसा होणार? जर तुम्ही श्रवण करणारे म्हणाल की प्रभूजी आम्हाला स्वामी व्हायची इच्छा नाहीये, पण ऍक्च्युली सूक्ष्म प्रमाणात हीच इच्छा असते, नसेल तर मग उद्यापासून भगवंतांच्या पूर्ण शरणात असलं पाहिजे ना आपण. काय इच्छा आहे, कुठे इच्छा आहे? नाही, अखिल ब्रह्मांडाची स्वामी व्हायची इच्छा नाही, निदान माझ्या कंपनीमध्ये तरी सगळ्यांनी मला मान दिला पाहिजे, सगळ्यांनी मला ग्रेट म्हटलं पाहिजे, बॉस म्हटलं पाहिजे, निदान माझ्या घरात म्हटलं पाहिजे. आजकाल घरचे ऐकत नाहीत म्हणून लोक नवीन शक्कल काढली लोकांनी, घरदार सोडून द्यायचं आणि कुत्रा पाळायचा. अमेरिकेत वगैरे खूप चालतंय, एकटेच राहतात. त्यांचा एक कुत्रा असतो किंवा एक मांजर असतं, पण तो तरी तुमचं कुठे ऐकतो? तुम्हाला वाटतं, तुम्ही हे भ्रमात आज की कुत्रा माझा ऐकतो. ऍक्च्युली कुत्र्याचे तुम्ही स्वामी झालाय असं तुम्हाला वाटतं, परंतु
कुत्रा तुमचा स्वामी झालेला आहे. प्रभुपाद खूप छान उदाहरण देतात. रोज सकाळी प्रभुपाद मॉर्निंग वॉकला जायचे. अमेरिकेतले लोक स्वतःचे कुत्रे घेऊन यायचे, ज्यांना वाटायचं की माझ्या हातात त्या कुत्र्याची दोरी आहे, पण ऍक्च्युली कुत्रा त्यांना ओढत असायचा. प्रभुपाद उदाहरण द्यायचे की सोबत एक प्लॅस्टिकची पिशवी पण घेऊन फिरायचे की कुत्रा जिथे जिथे शी करेल ती उचलून टाकली पाहिजे. मग कोण कोणाची सेवा करते? अमेरिकेमध्ये नियम आहे, तुमच्या कुत्र्याने पब्लिकमध्ये कुठेतरी घाण केली तर ती तुम्हीच उचलून घरी घेऊन जायची, इथे कुठेही टाकायचं नाही. मग ते काम तुम्ही करताय, कुत्र्याची सेवा तुम्ही करताय. कुठे आपण कोणाचेही स्वामी होऊ शकत नाही या जगामध्ये, कधी शक्यच नाही ते. आणि ही आत्म्याची स्वरूप स्थिती आहे, ओरिजिनल पोझिशन आहे. परंतु बुद्धी, मन आणि अहंकार मात्र एक्झॅक्टली त्याच्या विरुद्धात वागतायत, म्हणून आपल्याला त्रास होतो. जसं माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला तुम्ही सिंहासन जरी दिले, पंचपक्वान दिले, हिरे मोती सोन्याने त्याला मडवलं, तरी तो तडपडणारच, कारण त्याची ओरिजिनल पोझिशनच वेगळी आहे. तशी आपल्या आत्म्याची ओरिजिनल पोझिशनच वेगळी आहे, परंतु शरीराचा जो मन आणि बुद्धी भाग आहे हे वेगळंच प्लॅनिंग करतायत. आणि हे कंटिन्युअसली ही फायटिंग चालू असते आपल्या मनामध्ये. शरीराला, बुद्धीला एक वेगळंच करायचंय, आत्म्याला एक वेगळंच करायचंय, म्हणून आपण सदैव दुःखी असतो. आत्म्याचं काय काम आहे? आत्म्याचं काम आहे भगवंतांची सेवा करणे, भगवंतांच्या सर्व अंशाची सेवा करणे, सगळ्यांवरती प्रेम करणे. आत्म्याला प्रेम हवं असतं, परंतु ते कशा प्रकारचं हवं असतं? मला कुणीतरी द्या, मला त्याच्यावरती प्रेम करायचंय. परंतु मन, बुद्धी, अहंकार एक्झॅक्टली याच्या विरुद्ध करत असतात. माझ्यावरती कोण प्रेम करेल, मला कोणी स्वामी म्हणेल. याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते. वस्तुतः श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय. मुक्त अवस्था यालाच म्हणतात. हे शरीर बदलून पण जायची काही गरज नाही. ज्या क्षणी आपण तयार झालो, तुम्ही सांगा तेच मी करणार, बस आपण मुक्त झालो. या श्लोकातील मोह हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मगापासून आपण तेच चर्चा करतोय, मोहात आहोत आपण. मोह म्हणजे काय? इट्स इल्युजन. मराठीमध्ये काय म्हणतात? भास, भ्रम, आभास. कित्येक वर्ष, कित्येक जन्म आपण या भ्रमामध्ये जगतोय, मी स्वामी एक दिवस होणार. मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे. अज्ञान आहे, मूर्खपण आहे. एखादा म्हणेल की नाही मी स्ट्रेट जाणारच, भिंत असली तरी, मूर्खपण आहे, अज्ञान आहे. सर्व जीव भगवंतांचे नित्य सेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय. बस एका वाक्यात ज्ञान आहे. परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो, कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते, स्वामित्व गाजवण्याची इच्छा असते. म्हणूनच तर बघा तुम्ही, आपल्याला धरून प्रत्येक जण काय करतोय? हेच काम करतोय. तो 7-12 माझा कसा होईल, हे घर माझं कसं होईल, हे आईस्क्रीम माझं कसं होईल, ही खेळणी माझी कशी होईल. कोणी दुसऱ्यांनी चुकून जरी लाडाने जरी घेतले तरी आपण आरडाओरडा करतो, माझं खेळणं आहे. बरोबर? तसंच आहे हे सगळं. लहान मुलगा तसा रडतोय, मोठी 50ली 40ली रडतायत, हे माझा बांध आहे, तुझा बांध आहे, माझा 7-12 आहे, तुझा 7-12 आहे. कारण आपल्याला वाटतं की या दृष्टीपथात आणि या मनाच्या आकलनामध्ये जे काही येईल ते मी माझं केलंच पाहिजे, मगच मी श्रेष्ठ होतो. ऍक्च्युली तुमचं नाहीच आहे. जे काही तुमचं म्हणून गोळा केलंय तुम्ही, ते पण तुम्हाला सोडून जायचं. सगळं इथेच ठेवून जायचंय. काहीही तुम्ही इथून ट्रान्सफर करू शकत नाही. मग ह्याला अज्ञान म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? ह्यालाच अज्ञान म्हणायचं. खऱ्या अर्थाने ज्ञानी तोच असतो जो जाणतो की मी भगवंतांचा नित्य, कायमचा
सेवक आहे आणि तेच काम मला केलं पाहिजे. हाच त्याचा संमोह होय. या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्ताच्या कृपेने नष्ट करता येते. जेव्हा असा मोह नष्ट झाल्यावर तो कृष्ण भावनाभवित कर्म करण्याचे मान्य करतो. अर्जुनाला प्रश्न विचारलाय की तुझा प्रश्न होता मी युद्ध करू का नको, आता मी तुला सगळं समजावून सांगितलं, आता तू करणार की नाही. आपल्याला असं वाटतं की भगवद्गीतेचा आणि माझा काही संबंधच नाही. पण अर्जुनाला युद्ध करायचं की नाही सांगायचं असतं भगवंतांना तर 2 ओळीत सांगितलं असतं. त्यांनी दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवद्गीता संपवून टाकली असती. मला तू आता गुरु म्हणून मान्य केलंयस, मला शरण आलंयस. ऍक्च्युली अर्जुन दुसऱ्याच अध्यायात म्हणतो मी तुम्हाला शरण आलंय. शादिमाम त्वाम प्रपन्नम. प्रपन्नम म्हणजे शरण जाणे. मग भगवंतांच्या हातामध्ये पूर्ण ऑथॉरिटी होती, अधिकार होता त्याला सांगणे उठ युद्ध कर. परंतु मला करावं असं वाटत नाही. तू आता मला स्वामी मानलायस ना, माझं ऐकणं तुझं कर्तव्य आहे, चल उठ युद्ध कर. नाही, भगवंतांनी पूर्ण समजावून सांगितलं. मग विचारलं समजलं का तुला, आता करणार का मी सांगेल ते. आणि मग अर्जुन म्हणतो यस मला सगळं समजलं, तुम्ही सांगाल तेच करणार. म्हणजे एक्झॅक्टली काय समजलं ते बघ प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये समजावून सांगतात. आणि मग हे तात्पर्य वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, अर्जुनाची आणि आपली स्थिती एक्झॅक्टली सेम आहे. आपला पण तोच मोह आहे जो अर्जुनाचा मोह होता, जोच भ्रम आहे, तोच संमोह आहे. आणि या प्रश्नातून भगवंत आपल्याला पण विचारतायत तुमचा पण मोह नष्ट झाला का, भगवद्गीता समजली का. मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे. एक्झॅक्टली तेच सेम उत्तर असलं पाहिजे जे अर्जुन उत्तर देतोय. येस, काय करू मी तुमच्यासाठी. या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्ताच्या कृपेने नष्ट करता येते. याचा अर्थ काय की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला डायरेक्टली समोर उभारून विचारतायत की तुझा मोह नष्ट झाला का. हे सगळं ज्ञान द्यायचं मी तुला काम केलं, आता तुला विचार करून निर्णय तुला घ्यायचा आहे. तू माझ्यासाठी नाही काम केलं तरी चालेल, काही हरकत नाही, परंतु तुझा मोह नष्ट झाला का. मग एखादा व्यक्ती म्हणेल की माझ्यासमोर भगवंत असं येऊन विचारले तर मी पण सांगतो नष्ट झाला म्हणून. हे तुम्ही काल्पनिक भगवंत सांगताय. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की हे भगवंतांनी सांगितलं काय आणि शिला प्रभुपादांनी आपल्याला समजावून सांगितलं काय एक्झॅक्टली सेमच आहे, सेम टू सेम आहे. त्यामुळे आपला म्हणून मगाशी आपण वाचलं बघा त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेले साधारण पुस्तक नाही, स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्या इतपत आपण जर भाग्यवान असलो तर निश्चितपणे आपण अंधकार रूपी अज्ञानातून मुक्त होतो. डेफिनेटली. भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक प्रत्येक शब्द ऐकल्यानंतर आतमध्ये काहीतरी झालं पाहिजे. मग आपल्याला लक्षात येतं की आपण अधिकृत प्रतिनिधीकडून ऐकतोय. आपल्यासाठी ते अधिकृत प्रतिनिधी आहेत श्रील प्रभुपाद, हो की नाही. जेव्हा असा मोह नष्ट झाल्यावर तो कृष्ण भावनाभवित कर्म करण्याचे मान्य करतो. या स्टेजलाच म्हणायचं मोह नष्ट होणे, या स्टेजलाच म्हणायचं भक्त होणे. होल हार्टेडली, मराठीत काय म्हणायचं, होल हार्टेड, हृदया अंतःकरणातून तो मान्य करतो की यस मी हे करणार. ऐंद्र प्रभू म्हणतात स्नेह संयुक्त हरिनाम संकीर्तन. कृष्ण भावना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. किती वेळा रिपीट होते बघा हे. आपल्याला कोणी सांगितलंच नाही, आपल्याला फक्त सांगितलं जप करा.
जप करा. कशासाठी? जप करत करत त्या जपामध्ये जर तुम्ही अंतःकरण ओतलं तर तुम्ही या लेवलला आलं पाहिजे. यस, काय करू सांगा. कारण जपाचा अर्थ तो असतो, मला सेवा द्या, मला सेवा द्या, मला सेवा द्या. सेवा करायच्या स्टेजला कधी येणार आपण? कृष्ण भावना म्हणजेच श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. बहिरंगा शक्तीने मोहित झाल्यामुळे जीव जाणत नाही की भगवंत हे पूर्ण ज्ञानमय आणि वास्तविक प्रभू आहेत, सच्चिदानंद आहेत. सत, चित आणि आनंद तिन्ही आहेत. आपल्या इच्छेनुसार ते भक्ताला काहीही प्रदान करू शकतात. सर्वांचेच मित्र असतात आणि भक्तांविषयी त्यांना विशेष प्रेम असते. म्हणतात देखील हो की नाही, तो मला खूप प्रिय असतो. ते या भौतिक प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे नियंत्रक आहेत, परमेश्वर आहेत. प्रभुपाद 5व्या अध्यायातला 29वा श्लोक इथे सांगत आहेत. तेच सर्वांचे मित्र आहेत, तेच सर्वांचे नियंत्रक आहेत आणि म्हणून तेच सर्व गोष्टींचे भोक्ता आहेत. या लेवलला आपण आलं पाहिजे. तेच अव्ययी काळाचेही नियंत्रक आहेत. काळ तेच कंट्रोल करतात. ते सर्व ऐश्वर्यांनी व सर्व शक्तींनी परिपूर्ण आहेत. भगवंत आपल्या भक्ताच्या पूर्णपणे अधीन होऊ शकतात. जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो निश्चितच मायेच्या अधीन असतो आणि असा मनुष्य भक्त न होता मायेचा सेवक बनतो. आणि तुम्ही जर होल हार्टेडली स्नेह संयुक्त भगवंतांची सेवा करायचं जर मान्य केलं तर तुम्ही नुसतंच मायेच्या अधीनतेतून मुक्त होता असं नव्हे, तर भगवंत तुमच्या अधीन होतात. वाव, हे प्रेमाचं महत्व आहे. जिथे प्रेम असतं तिथे कुणी स्वामी कुणी सेवक नसतोच. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर भगवंतांची प्रेमाचं आदान प्रदान करायचं आहे. परंतु ही लेवल तेव्हाच येते जेव्हा आपण पूर्णपणे अंतःकरणातून मान्य करतो, यस, मला सगळं काही जे काही करायचंय ते सगळं भगवंतांसाठी करायचं. नसेल तर आपण मायेच्या अधीन राहतो. आणि मायेचे अधीन राहणे ही दयनीय अवस्था आहे. काही निर्लज्ज हे पण म्हणतात, राहतो मायेच्या अधीन, मला काय फरक पडतो, काय पुढचा जन्म डुकराचा मिळेल का, काय फरक पडतो. दुःख आहे, असह्य दुःख आहे या मायेच्या अधीनतेमध्ये. त्या दुःखाची जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण त्याला भगवंतांची आठवण येते आणि जेव्हा दुःख कमी होतं तेव्हा आपण भगवंतांना विसरतो, पुन्हा स्वामी व्हायचा प्रयत्न करतो. आणि ही आसुरी प्रवृत्ती, विशेष करून कलियुगामध्ये ही आसुरी प्रवृत्ती या लेवलला जाऊन पोहोचते की मनुष्य हे ऐकायलाच तयार होत नाही. तो ऍक्च्युली कुत्रा मांजर डुक्कर व्हायला तयार होतो, परंतु भगवंतांचं सेवक व्हायला तयार होत नाही. ही आपली सध्याची परिस्थिती आहे. तथापि भगवंतांकडून भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन मोहमुक्त झाला. तो जाणू शकला की श्रीकृष्ण हे केवळ आपले मित्रच नसून साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. तो भगवंतांना तत्वतः जाणू शकला. तत्वतः हा शब्द भगवंत 2-3 ठिकाणी वापरतात भगवद्गीतेमध्ये. मला तुम्ही तत्वतः जाणलं पाहिजे, अशा पद्धतीने जाणलं पाहिजे. नुसतेच हरी हरी करून उपयोगाचं नाही. मला तुम्ही सूक्ष्म मधला सूक्ष्म म्हणून पण जाणलं पाहिजे. या अखिल ब्रह्मांडापेक्षाही मोठा म्हणून मानलं पाहिजे. अचिंत्य, ज्यांची आपण शक्तीची कल्पनाही करू शकत नाही, असं मान्य केलं पाहिजे. मलाच भोक्ता म्हणून मान्य केलं पाहिजे, मलाच नियंत्रक म्हणून मान्य केलं पाहिजे. मग तुम्ही खऱ्या अर्थाने भगवंतांना तत्वतः जाणता. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी मी आणि मला काहीतरी पाहिजे म्हणून हरी हरी मी भगवंतांचं सेवक आहे, हे नाटक करून उपयोगाचं नाही. तत्वतः जाणलं पाहिजे. तत्वतः जाणणे म्हणजेच काय, नुसतं तोंडाच्या शब्दाने बोलून उपयोगाचं नाही, कृतीमध्ये भगवंतांची सेवा केली पण पाहिजे. आणि नुसतीच आठवड्यातून एकदा किंवा सकाळ आणि संध्याकाळ करून उपयोग नाही, तर अखंडपणे केली पाहिजे, अप्रतिहता. आणि ते दिसून आलं पाहिजे. त्याला म्हणतात तत्वतः जाणणे. ज्ञात्वा माम
शांती मृच्छती, अशा व्यक्तीलाच शांती मिळते. कुठे म्हणतात तत्वतः जाणलं पाहिजे? एवम यो वेत्ती तत्वतः, जन्म कर्मच मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वतः. भगवान म्हणतात जो कोणी माझा जन्म आणि कर्म दोन्ही तत्वतः जाणतो. काल आपण चर्चा करत होतो भगवंतांना शरण जाणे, जन्म आणि कर्म दोन्ही जाणणे, याच्यावरून माझ्या लक्षात आलं भगवंतांचा जन्म जवळ येतोय. भगवंत जन्म घेत नाहीत, अवतार धारण करतात, परंतु सगळ्यात मोठा उत्सव जवळ येतोय नाही, जन्माष्टमी. आपली भगवंतांना शरण न जाण्याची आणि शरण गेल्याची ढोंग करायची लेवल किती आहे बघा. भगवान श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्माला येतात आणि आपण त्यांचा बर्थडे साजरा करतो आपल्या सोयीप्रमाणे पुढच्या रविवारी किंवा 1 तारखेला. भगवंतांसाठी आपण आपल्या ऑफिसचं काम देखील बंद करू शकत नाही. 1 दिवस, ते पण बर्थडेच्या दिवशी, आपल्या प्रिय व्यक्तीच्या बर्थडेच्या दिवशी आपण आपल्या ऑफिसचं काम चुकवू शकत नाही. आपण भगवंतांना विनंती करतो तुम्ही बर्थडे दुसऱ्या दिवशी साजरा करा. ही आपली शरणागतीची लेवल आहे सध्या. येस, प्रभुपादांनी पण काही ठिकाणी हे अलाव केलं ऍक्च्युली, परंतु शुद्ध भक्तांसाठी हे अलाउड नाही आहे. कारण शुद्ध भक्तांसाठी भगवंत सोडून दुसरा विषयच नाही आहे डोक्यामध्ये. मग आपण असं म्हणू शकत नाही मी त्या दिवशी बिझी आहे तुमच्या बर्थडेच्या दिवशी. मग आपण शुद्ध भक्त राहतच नाही. मग कसलं जाणलो आपण तत्वतः भगवंतांना. सगळं काही अर्पण करायला तयार असलं पाहिजे भगवंतांना. आपण सगळं काही, कितीही कष्ट पडत भगवंतांसाठी काम करायची तयारी असली पाहिजे आपली. तो भगवंतांना तत्वतः जाणतो. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, जन्म कर्म च मे दिव्यम, माझा जन्म आणि माझं कर्म, मी कशासाठी अवतार धारण करतो. मी अवतार, माझा जन्म म्हणजे काय, तुमच्यासारखा मी जन्म घेत नाही, हे पहिल्यांदा तत्वतः जाणणे. तुमच्यासारखं जन्म घ्यायची मला गरजच नाही. तुमच्यासारखं शरीर मी प्राप्त करत नाही आणि म्हणून तुमच्यासारखं मी या भौतिक जगाच्या भौतिक गुणांच्या प्रभावाखाली कधी येत नाही. मी कधीच चुकत नाही, मी कधीच कोणाच्याही अधीन नसतो. माझं जन्म घेतल्यासारखं दिसतं, मी दाखवतो. जन्म आणि कर्म, मी घेतो कशाला जन्म, मी अवतार धारण करतो कशाला. बलरामजींचा परवा दिवशी अवतार दिवस आहे, 8 दिवसांनी भगवंतांचा अवतार दिवस आहे. काय, कशासाठी येतात भगवंत? आपल्याला हे समजावून सांगण्यासाठी, आपल्यावरती कृपा करण्यासाठी. आपण सगळे धर्म विसरलोय, मी कोण आहे विसरलोय, हे सांगण्यासाठी. म्हणून जो भगवंत कोण आहेत, म्हणजेच भगवंतांचा जन्म जाणणे आणि भगवंत कशासाठी येतात, हे 2 गोष्टी तत्वतः जाणतो, त्याला परत इथे यावं लागत नाही, तो मुक्त होतो. एवम यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेती, त्याला पुनर्जन्म घ्यायची गरज नाही. मामेती, सो अर्जुन, माझ्याकडे येतो. तर हे शब्द अशीच उगी स्टाईलसाठी, फॅशनसाठी वापरलेले नाही, तत्वतः. काही लोक, आपले भक्त काही म्हणतात देखील, प्रभूजी भगवंतांना तत्वतः जाणलं पाहिजे, आणि आपली स्वतःची इच्छा नाही तत्वतः जाण्याची. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजेच श्रीकृष्णांना तत्वतः जाणणे होय. परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावर मनुष्य स्वाभाविकताच श्रीकृष्णांना शरण जातो. दुसरं काही उरतच नाही, शरण गेलंच पाहिजे. कारण दुसरी जी अवस्था आहे ती एकदम प्रिकेरियस, दयनीय अवस्था आहे. हेच आपल्याला जाणून घ्यायचंय भगवद्गीतेतून. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, भगवंत सांगतात हेच खरं ज्ञान आहे. ज्याला पटलं की हेच दुःख आहे, दुःख दोषानुदर्शनम, त्याला भगवद्गीता समजली. ज्याला हेच समजलं नाही की हे दुःख आहे, तो याच्यातच रममान आहे अजून,
त्याला अजून भगवद्गीताच नाही समजली. त्यामुळे भगवद्गीतेचा जो प्रॉपर गायडन्स मध्ये त्याचा अभ्यास करतो, तत्वतः जाणून घेतो, तो मुक्त झालाच पाहिजे, तो भगवंतांना शरण आलाच पाहिजे, नो डाऊट. जेव्हा अर्जुनाने जाणले की अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांचीच योजना आहे, तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले. भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण शस्त्रास्त्रे धारण केली. सांगा, कोणाला मारायचंय? गुरुला मारायचंय? यस, कारण भगवंतांनी त्यांना पटवून दिलं, गुरु तुमचा अधर्माच्या बाजूने. नातेवाईकांना मारायचंय? यस, नातेवाईक तुमचे सगळे अधर्माच्या मार्गावरती आहेत. तर यालाच भगवद्गीता जाणणे, भगवद्गीता समजणे म्हणतात. आणि या लेवलला येणे हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. बस, दुसरं कुठलाही ध्येय नसला पाहिजे. श्लोक नंबर 73 वाचला आपण. टोटल श्लोक आहेत 78. 5 श्लोक आहेत. हरे कृष्ण. तर आज आपण इथेच थांबूया. बऱ्याचदा मी म्हटलं भगवद्गीता संपल्याप्रमाणे आज खरोखरच इथे भगवद्गीता संपते. पुढचे श्लोक संजय सगळं काही सारांश रूपाने धृतराष्ट्राला सांगतो. रोज 30-32 भक्त असतात, आज 27 आहेत. मी जरा बघत होतो, कारण भगवद्गीता संपत आलेली आहे. पुढे काय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. एकतर आपण, प्रभुपाद म्हणतात, कोणाला काही प्रश्न आहे का? एकतर आपल्याला प्रश्न असले पाहिजेत, अर्जुनाच्या या लेवलला यायचं कसं, नसेल तर आपण अर्जुनाच्या लेवलला आलेला असलं पाहिजे. मध्येच रडकडतोय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आजपासून रोज क्लास झाल्यानंतर मी हे सांगेन, परंतु तरी लक्षात ठेवा, भगवद्गीता पूर्ण वाचन झाल्यानंतर आपण ऍक्च्युली थोडे दिवस, 1 महिना 2 महिना, 7-8 आठवडे, 7-8 2-3 आठवडे वैष्णव सदाचार वाचणार आहोत. वैष्णव सदाचार म्हणजे काय? आपल्यापैकी बरेच जणांना अजून तिलक लावण्याचं महत्व, तिलक लावायचं कसं, लावायलाच पाहिजे का, कंठीमाळा घालण्याचं महत्व, सकाळची आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, भक्तांची वर्तन कसं असलं पाहिजे, दंडवत प्रणाम घालणे का गरजेचं आहे, तो प्रणाम देखील कसा घातला पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही मंदिरात जाऊन बघितलं असाल, काही लोक असे आडवे होऊन घालतात, काही लोक स्ट्रेट राहून घालतात. त्याच्या मागचं कारण काय आहे? हे सगळ्या रोजच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती थोडंसं आपण 1-2 आठवडे चर्चा करणार आहोत. आणि ते खूप गरजेचं आहे. आता तुम्ही भगवद्गीता वाचल्यानंतर भले तुम्ही अर्जुनाच्या लेवलला गेलेले नसाल, तरीही या सगळ्या गोष्टी आपल्या आचार्यांनी करायला सांगितलेल्या आहेत, जेणेकरून याची प्रॅक्टिस करत करत आपण अर्जुनाच्या लेवलला जाऊ शकू. प्रभुपाद आपल्यासाठी भगवंतांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आपण आचरण केलं पाहिजे. त्यामुळे हे देखील खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्या मित्रांना सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा. हे मुद्दामून मी आज सांगतोय, कारण तुमच्यापैकी काही जण उद्यापासून यायचं बंद करणार, झाली संपली भगवद्गीता इथे. आमची इच्छा आहे की तुम्ही असंच आमच्याशी संबंध चालू ठेवावा. तुमच्यापैकी ज्या लोकांना वाटतंय की तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे, भक्तीचे लेवल वाढलेली आहे, त्यांनी भागवतम क्लासला पण जॉईन व्हायला काही हरकत नाही. हरे कृष्ण. आजच्या श्लोकाबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. गुरुजी, प्रश्न नाही पण एक रिक्वेस्ट आहे की वैष्णव सदाचार झाल्यानंतर गुरुजी की परत भगवद्गीताच घ्यायला जमेल का? कारण परत एक जर उजळणी झाली
अम, त्याच्यावरती विचार करूया आपण. आता सध्या मी काही प्रॉमिस करू शकत नाही, कारण ऑलरेडी आम्ही हे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा उजळणी करतोय आणि ह्या सगळ्या उजळणीचे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. ते रेकॉर्डिंग तुम्ही वाचू शकता, सिक्वेन्स मध्ये रेकॉर्डिंग ऐकू शकता, सिक्वेन्स मध्ये ऐकू शकता. पण आहे प्लॅन ऍक्च्युली. रेकॉर्डिंग प्रोची आपल्या पेन ड्राईव्ह वरती भरून भेटेल ना? येस. जर नाही झाली परत उजळणी तर मग आम्हाला उपलब्ध करून द्या प्रोची. येस येस. अजून थोडे दिवस आहेत, आपण चर्चा करूया त्याच्यावरती, कसं प्लॅनिंग होते बघूया. थोडीशी दुसरी सेवा असल्यामुळे कदाचित आपण असं करू शकतो की दुसऱ्या कोणाला तरी आपण ह्याचं वाचन करून एक्सप्लेन करायला संधी म्हणण्यापेक्षा हे दिलं तरी चालेल. कारण मला मी आता सध्या रोज 2 तास माझे लेक्चर मध्ये जातात. 2 म्हटलं तरी प्रश्नोत्तर मिळून 2.5-3 तासाच्या आसपास माझे हे लेक्चर मध्ये जातात. आणि मला थोडस बरेच आता रिक्वेस्ट आहे, मला थोडीशी इंग्लिश भगवद्गीता सुरू करायची. त्याला तुमच्यापैकी ज्यांना इंग्लिश समजत असेल ते जॉईन होऊ शकतात. इंग्लिश भगवद्गीता आणि मग इव्हेंच्युअली इंग्लिश भागवतम मध्ये आम्ही सुरू केलेला, पण काही कारणास्तव तो बंद पडला. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. मी प्रभूजी गालतऱ्यावरून बोलते. जीवी माहिती ना, पालघर जिल्ह्यात. हा. प्रभूजी भागवतमचा आपला क्लास सकाळी किती वाजता असतो? सकाळी 6 ते 7 असतो. मीट वर का? हो हो, मीट, गुगल मीट. त्याची काही लिंक वगैरे आहेत का प्रभूजी? लिंक जनरली हीच असते, आणि फेसबुक, युट्यूब वरती पण आता आम्ही ते देखील लाईव्ह करतो. युट्यूब वर टाकलं तर बरं होईल. हो, असतं. तेव्हा वेळ भेटला तेव्हा मग जॉईन करता येतं. हो, युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे युट्यूब तुम्हाला लाईव्ह आल्या तुम्हाला एक नोटिफिकेशन येते सुरू झालंय लाईव्ह म्हणून. बरेचसे लोक जॉईन होतात युट्यूब वरती आजकाल सकाळी. परंतु एक विनंती आहे की ज्यांना वाटतं की तुमची नित्यम भागवत सेवया, दररोज भागवतमची सेवा श्रवण करायची इच्छा असेल, तर त्यांनी एक नियम घालून घेतला पाहिजे स्वतःला, तो म्हणजे चुकवायचं नाही. कारण भागवतम म्हणजे स्वतः भगवान आहे. भागवतमचं श्रवण रोज केलं पाहिजे, नित्य नियमाने केलं पाहिजे. थोडेसे आपले प्रायोरिटीज बदलले पाहिजेत, इकडे तिकडे जायचं वगैरे. इस्कॉन केंद्र जरा जवळ असल्यामुळे ना कधी कधी तिथे सेवेला जावं लागतं. थोड्याला मग थांबावं लागतं. प्रभूजी इथे थांबतात. हो, सकाळी 6 ते 7 करण्यामागे आमचा उद्देश असा आहे की सगळ्यांना वेळ असतो त्यावेळी. युट्यूबला व्हिडिओ टाकले तर मग हे सबस्क्राईब करेल. येस येस. प्रभूजी हरे हरे कृष्ण. प्रभूजी आमच्या इकडे या कधीतरी. हो, राधानाथ स्वामी कधीतरी बघा, या ट्रिप काढा. मला पण असं वाटतंय ऍक्च्युली. बरेच आता हे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा भगवद्गीता करतोय आणि बरेचसे नाव ओळखीची झालेत, कधी भेटले नाही तरी. आहे ना, मी सगळ्यांना लिंक पाठवते. आमचे होतात मग जॉईन. त्यांना म्हणजे कसं आमचे प्रभू जरा हिंदी बोलतात ना, त्यांना मराठी पटकन लक्षात येतं असं. त्यामुळे आपण आपल्या टीव्हीला बोलवा त्यांना कधीतरी. बोलू कधीतरी येतील प्रभूजी. एखाद वेळेस या ना कधी. आता जन्माष्टमीला तुमच्या तिकडे असेल ना? हो, कधी वेळ भेटला तर या गालतऱ्याला. हो हो, येस. आजच्या श्लोकाबद्दल
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही ते जन्माष्टमी सांगितलं की नाही का? ते जन्माष्टमी मंदिरात बोलवतात सगळ्यांना, मंदिरात करूया या म्हणून त्या दिवशी. मग आपण मग घरी मग परत दुसऱ्या दिवशी वगैरे ते केलं तर कसं काय त्याच दिवशी करायचं? त्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी करायचा. मंदिरात सेवेला बोलवतात. मग मंदिरात साजरी केली काय, घरी साजरी केली काय, एकच आहे सगळं. पण काही जणांचं मत असते घरात भगवंत आपले आहेत, मग घरातच करायचं, मंदिरात त्याच्यावर जायचं. पण मंदिरासाठी पण सेवेला बोलवलं, मग सेवेला पण जायला जास्त थोडस कन्फ्युज व्हायला लागलं काय करायचं. हे कन्फ्युजन झालेच नसते हे जर तुम्हाला प्रॉपर ध्यान दिलेलं असतं की घरी विग्रह नसलेच पाहिजेत तुमच्या. अगदी तुम्ही ब्राह्मण दीक्षित असला आणि ब्राह्मण असला आणि विग्रह सेवेमध्ये एक्सपर्ट असला, विग्रह सेवेचा कोर्स जरी झालेला असला, जर तुम्ही मंदिराशी संबंधित असाल तर तुम्ही घरी विग्रह ठेवायचे नसतात. प्रभुपादांचा हा आदेश आहे. मंदिराचे विग्रह हेच आपल्या संपूर्ण कम्युनिटीचे विग्रह असतात. टोटल लड्डू गोपाल आहे प्रभूजी. आणि जर तुम्ही ब्राह्मण दीक्षित नसाल, विग्रह सेवा कशी करायची प्रभुपादांच्या स्टँडर्डनी तुम्हाला माहिती नसेल तर अजिबात घरी विग्रह ठेवलेच नसले पाहिजे. मग हे असे प्रश्न निर्माण होत नाहीत. प्रभुपादांचं मी तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला प्रभुपादांचं एक लेटर दाखवतो. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, अगदी स्ट्रिक्टली सांगतात की मंदिराच्या 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये, आता तेव्हाची पद्धत वेगळी होती, म्हणजेच मंदिराच्या संबंधित असलेल्या सगळ्या भक्तांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, स्वतः घरी विग्रह ठेवायचे नाहीत. मंदिरातच सेवेला असलं पाहिजे आपण. काय मंदिर हे काय 40 किलोमीटर अंतरावर आहे आमच्यापासून. नाही, तेव्हा प्रभुपादांनी हे जेव्हा सांगितलेलं तेव्हा भक्तांनी लांब राहायचंच नव्हतं. भक्त म्हणजे जो मंदिराच्या सेवेमध्ये आहे तोच भक्त. हे मंदिराच्या सेवेत नसलेले भक्त हे आता तयार झाले प्रभुपाद गेल्यानंतर. त्यामुळे याच्या मागे प्रभुपादांचं एक मेन कारण असं होतं की प्रभुपादांनी पाहिलं की भारतातल्या लोकांनी भगवंतांची सेवा ही एकदम खालच्या पातळीला नेऊन ठेवलेली. विग्रह सेवेचे जे स्टँडर्ड्स असतात की कशा प्रकारे केलं पाहिजे, ते स्टँडर्ड्स कुणीही पाळत नाही. आणि म्हणून प्रभुपादांनी सांगितले की ते स्टँडर्ड तुम्हाला पाळायचे जमत नसतील तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मंदिरात देखील विग्रह ठेवलेच नसले पाहिजे. आणि ह्या स्टँडर्डवरती प्रभुपादांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, कधीच केलं नाही. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर तुमच्या घरी जर विग्रह असतील तर तुम्ही 108% रोज मंगला आरती केली पाहिजे, रोज न चुकता. ते कसलेही विग्रह असोत. काही जण म्हणतात नाही प्रभूजी गौरनीता आहेत, चालतंय नाही केलं तर आठवड्यातून एक दिवस. जगन्नाथ बलदेव सुभद्रमय त्याच्याही पेक्षा त्यांची कृपा जास्त असते, महिन्यातून एकदा केलं तरी चालतंय. तसं आता तुमच्या पण तोंडातून आपसुक निघून गेलं की नाही प्रभूजी आमच्या घरी फक्त लड्डू गोपाल आहे. काय मग ते भगवान नाहीत? मला उठायलाच पाहिजे 4:30ला त्यांना उठवायला. काही जण म्हणतात की त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, ते प्राण प्रतिष्ठापना केलेलं असतं तर ते हे खरं करायचं असं काही जण म्हणते. मला म्हणताना मला नाही, मुळात हे भाव महत्वाचे आहेत. प्रभुपादांनी या संपूर्ण चळवळीला नाव दिले भावना, कृष्ण भावना. हे प्राण प्रतिष्ठा करणे न करणे, दीक्षा घेणे दीक्षा न घेणे, ह्या औपचारिकता असतात. हे भाव कुठे आहेत? घरी आपण विग्रह आणून ठेवलेत आणि आपण रोज ते उठतात 4ला आणि आपण उठतो 8ला. त्यांना नियमितपणे घरी विग्रह असतील तर ऍक्च्युली भोग हा बरोबर टाइमला लावला पाहिजे.
दिवसातून कमीत कमी 4 वेळेला, ऍक्च्युली 6 वेळेला असतं, परंतु कमीत कमी 4 वेळेला प्रभुपाद सांगतात. आणि ते पण बरोबर वेळेला भोग लावलेला असला पाहिजे. ऍक्च्युली आपण याची प्रॅक्टिस फोटो सोबत पण केली पाहिजे. विग्रह खूप दूरची गोष्ट आहे. फोटो देखील असतील तरी आपण याची प्रॅक्टिस रोज अशी केली पाहिजे. रोज मंगळारती केली पाहिजे, रोज वेळेवर भोग दाखवला पाहिजे. कारण आपल्याला एक दिवस त्या प्रकारचा शुद्ध भक्त व्हायचा आहे. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की हे स्टँडर्ड्स कमी करण्यापेक्षा तुम्ही तुमचे स्टँडर्ड वाढवा. आणि जोपर्यंत तुम्ही या स्टँडर्डला येत नाही तोपर्यंत तुम्ही विग्रह आणूच नका घरामध्ये. प्रभुपादांनी कधीच अलाउड केलं नाही याच्यासाठी. हे बऱ्याच जणांना ऐकल्यावर वाईट वाटतं. बऱ्याच जणांना ऐकल्यावरती असं वाटतं की तुम्ही जरा अतिच सांगायला लागलाय. परंतु हे खरं आहे. हे आपल्याला का सांगितलं जात नाही? मला बरेच भक्त सांगतात की आमच्या काउन्सिलरनी सांगितलं प्रभूजी विग्रह घरी ठेवायला. तुमचे काउन्सिलर प्रभुपादांपेक्षा मोठे आहेत का? त्याचं मेन कारण लक्षात घ्या. याचं मेन कारण असतं भगवंतांची सेवेमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करायचं नसतं. म्हणून प्रभुपादांनी विग्रह सेवेचा कोर्स घ्यायला सांगितला, सर्टिफिकेट द्यायला सांगितलं की विग्रह सेवा कशी करायची असते, स्वच्छता कशी ठेवायची असते, कुठल्या वेळेला काय करायचं असतं. मी एका भक्तांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी बरेच दिवस झालं जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैयाचे विग्रह होते, प्रभुपादांचे विग्रह होते. मग मला ते म्हणाले प्रभूजी आज आरती तुम्ही करा. ठीक आहे म्हटलं, मी करतो म्हणलं. आणि आरती करताना मी बघितलं चामरच नाही. म्हटलं प्रभूजी चामर कुठे आहे? मला वाटलं कुठेतरी हरवलं असेल किंवा कुठेतरी ठेवलं असेल. म्हटले नाहीच आहे आमच्या घरात. एवढी बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती नाही. मग मी त्यांना म्हटलं मग कशाला विग्रह ठेवलाय घरी? ते आमच्या काउन्सिलरनी सांगितलं. म्हणून बघा प्रभुपादांनी ऍक्च्युली विग्रह सेवा ही कलियुगातली सेवा नाहीच आहे. कलियुगामध्ये आपण करूच शकत नाही. परंतु प्रभुपादांनी ही कन्सेशन आपल्याला दिलंय कशासाठी? अभक्तांना आकर्षित करून घेण्यासाठी. ही मंदिरं बांधायची आहेत, हे विग्रह सेवा करायची अभक्तांना. कारण भगवंतच लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात. मग ते आकर्षित होऊन आले तर मग आपण त्यांना भगवद्गीता देऊ शकतो. मग त्याचे स्टँडर्डच आपण एवढे खालच्या पातळीला नेऊन ठेवले की भगवंतांना अभिषेकच घालायचं नाही, आठवड्यातून एक दिवस घालायचा, भगवंतांचे ड्रेसच बदलायचे नाहीत, आठवड्यातून एक दिवस बदलायचा. आपण कुठेतरी बिझनेसच्या निमित्ताने चाललोय, मग भगवंतांना झोपवायचं आणि निघून जायचं. 8 दिवस भगवंत झोपलेत. अरे का? तुमची गरज आहे म्हणून. प्रभुपाद एकदा इतके चिडून बोलतात याच्याबद्दल. याला डीटी वर्शिप स्टँडर्ड म्हणतात प्रभुपाद. डीटी वर्शिप स्टँडर्ड म्हणजे विग्रह सेवेचे स्टँडर्ड. हे कधीच कमी करायचे नसतात. ऍब्सोल्युटली. तुम्ही कोणीही असू दे, तुम्ही बिल गेट्स असला, पंतप्रधान असला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असला, तरी विग्रह सेवेचे स्टँडर्ड आपण कमी करायचे नसतात कधीच. म्हणून ते जमत नसेल तर तोपर्यंत तुम्ही फोटो वापरा. फोटोवरती प्रॅक्टिस करा. फोटो वापरायचा अर्थ असा नाही मला जमत नाही म्हणून मी फोटो ठेवलाय घरी. प्रभुपादांनी सांगितलंय फोटो ठेवून घरी ह्याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. भगवत धामात गेल्यानंतर एक क्षणही असा गेला नसला पाहिजे आपण भगवंतांची सेवा करत नाही. त्याची प्रॅक्टिस आपल्याला इथे करायची आपल्याला. प्रभुपाद ऍक्च्युली मला ते आता लेटर आठवत आहेत. मला त्याचं कोणाला लेटर लिहिलेलं आणि किती साली लिहिलेलं आठवत नाही, परंतु शब्द मला जवळपास आहे तसे आठवतात. प्रभुपाद त्याच्यामध्ये रागवतात की हा काय मूर्खपणा आहे. मंदिर असून सगळे स्वतःचे डेटी ठेवलेत आणि स्वतःचे डीटी वर्शिप विग्रह सेवा चालू आहे घरी. सगळ्यांनी मंदिरात आलं पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली. हे लक्षात घ्या. हे काय इम्पॉर्टंट आहे याचं मेन कारण प्रभुपाद सांगतात विग्रह सेवेचे स्टँडर्ड कधीच कमी करायचे नसतात.
कधीच कमी करायचे नाही. प्राण गेले तर 72. कारण ते विग्रह आहेत आपले. शास्त्र पुराणांमध्ये श्लोक आहेत तिथे सांगितलं जातं की जेव्हा विग्रहांना तुम्ही नॉर्मल समजायला लागता तेव्हा तुमचं पतन होतं. भगवद्गीता पण तेच सांगते, हो की नाही? एक जेव्हा तुम्ही स्वतःला भगवंतां समान मानता किंवा भगवंतांना स्वतः समान मानता किंवा भगवंतांना तुम्ही कमी लेखता तेव्हा तुमचं पतन होतं. मग घरी विग्रह असताना तुम्ही बिझनेस मीटिंगला 4 दिवस बाहेर जाता सगळे कुलूप घालून. अशा लोकांनी विग्रह ठेवलेच नसले पाहिजे, विग्रह आणलेच नसले पाहिजेत घरी. तुम्हाला वाईट वाटलं तर वाईट वाटू दे, परंतु विग्रह म्हणजेच भगवान आहेत, प्राणप्रतिष्ठा झालेली असो नसो. आणि भगवान हे तुमचे टाइम टेबल प्रमाणे वागायला बांधील नाही आहेत. तुम्ही भगवंतांच्या टाइम टेबल प्रमाणे वागायला बांधील आहात. त्यालाच भक्ती म्हणतात, त्यालाच भक्तिमय सेवा म्हणतात. परवा एका भक्तांनी मला म्हटलं, मी त्यांच्याही घरी अगदी प्रॉपर विग्रह आहेत, जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया. मी म्हटलं मग मंगलारती तुम्ही किती वाजता करता, मला विचारत होते. आम्ही म्हटलं आम्ही रोज 5 वाजता करतो. प्रभुपादांनी सांगितलंय मंदिरामध्ये 4:30 वाजता, घरी 5 वाजता. मला म्हटलं तुमच्या घरी कुठले विग्रह आहेत? म्हणलं आमच्या घरी विग्रह नाहीत, आम्ही प्रॅक्टिस करतो. आम्हाला जमत नाही प्रभूजी, आमचं काम असते, हे असते ते असते. म्हटलं काय काम असते? ऑफिसमध्ये आहात तुम्ही, कुठलं जॉब करताय? नाही, मी कुठला जॉब करत नाही, मी हाऊसवाईफच आहे, गृहिणीच आहे. मग कसलं काम असतं? नाही, बरेचसे सकाळच्या सेवा असतात, स्वयंपाक करायचा असतो, हे करायचं असतं. घरात 4 जण आहेत, त्यातले एकटाही उठून करू शकत नाही. नाही, आमच्या गुरुनी सांगितलंय नाही केलं तरी चालतंय. पहिल्यांदा घरच्यांची सेवा करा, मग जप पूर्ण करा, मग भगवंतांची सेवा करा. आता इथे काउन्सिलरनी पण सांगितलं नव्हतं, गुरुनी सांगितलेलं. व्हेरी बॅड. तर गुरुनी खरोखरच सांगितलेलं का यांनी त्याचा तसा अर्थ काढला माहिती नाही मला, कारण असं कुणी सांगूच शकणार नाही. घरी विग्रह आहेत आणि तुम्ही रोज मंगलारती करणार. प्रभुपादांचे हे स्टँडर्ड आहेत, स्टँडर्ड मानलेच पाहिजेत. याचा अर्थ एकच निघतो की आपण अजूनही भगवंतांना आपल्यापेक्षा कमी लेखतो. भगवंत माझ्या टाइम टेबल प्रमाणे भगवंतांनी ऍडजस्ट केलं पाहिजे, मी कशाला ऍडजस्ट करू? मला जमतच नाही. आणि मग याच रूपांतर अगदी विनम्रपणे सांगण्यासाठी आपण म्हणतो, आपल्या विग्रहाचे नाव घेऊन सांगतो, माझे राधा वृंदावनचंद्र खूप दयाळू आहेत, एक दिवस मी त्यांची सेवा नाही केली तरी मला काही करत नाहीत. अरे मूर्खा, कशाला नाटक करायचं असलं? काही दयाळू बियाळू नाही आहेत, ते दयाळू आहेत कारण ते तुम्हाला ते तुमचे पुत्र मानतात. तुम्ही पापी तापी दीनहीन आहात तरीही काहीतरी करून त्यांच्याकडे यावं असं त्यांना वाटतं, म्हणून दयाळू आहे. एक दिवस सवलत दिली तर तुम्ही रोजची सवलत घ्यायला लागला तर कसं व्हायचं? बरेच जण लिटरली या शब्दात मला बोलतात. ऍक्च्युली बरेच माझे विग्रह खूप दयाळू आहेत. तुमचे विग्रह तुम्हाला सेपरेटली जन्माष्टमी त्याची करायची असेल तर त्या दिवशी तुम्ही विग्रहांना घेऊन जावा मंदिरामध्ये आणि मंदिरातल्या विग्रहांसोबत जन्माष्टमी साजरी करा. तसं तुम्ही मंदिरच्या अधिकाऱ्यांना विचारा, मी घेऊन येऊ का? नाही तर सकाळी साजरी करा, दुपारी साजरी करा. ऍक्च्युली प्रभुपादांनी परवानगी दिली अशा उत्सवांचे दिवस बदलायचा, ते फक्त नवसाधकांसाठी. नवीन सेंटर आहेत जिथे अजूनही याचं महत्व कोणाला माहिती नाही, अशा लोकांसाठी.
कारण जे कर्मी लोक असतात त्यांना भगवंतांचं महत्व सांगत बसण्यापेक्षा त्यांच्यावरती दया करणे हा प्रभुपादांचा उद्देश होता. परंतु जे शुद्ध भक्तीच्या मार्गावरती आहेत, ऑलरेडी 2-4 वर्ष साधना करतायत, त्यांची मनस्थिती अशी असली नसली पाहिजे, माझा त्या दिवशी काहीतरी दुसरं काम आहे म्हणून मी उत्सव दुसऱ्या दिवशी साजरा करणार. खूप चुकीचं असतं ते. हे किती सिरियस आहे हे कॉमन सेन्स असतं, परंतु सांगावं लागतं. मी याचं सिंपल तुम्हाला मी लॉजिक सांगतो. तुमच्या मुलाचा वाढदिवस रविवारी होता आणि तो तुम्ही विसरला आणि पुढच्या रविवारी त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन गेला, चालेल का? हे चालत नाही. मग भगवंतांचं कसं चालेल? अगदी कॉमन सेन्स आहे. याच्यात काय एक्सप्लेन पण करायची गरज नसते ऍक्च्युली. हरे कृष्ण. मामी. प्रभूजी हरे कृष्णा. प्रभूजी हरे कृष्ण. आपलं भक्तिरसामृत सिंधू घेणार आहेत का? नाही, ऍक्च्युली भक्तिरसामृत सिंधू थोडस खूप तुमचं तुम्ही वाचलेलं बरं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारे असे थिरॉटिकल पॉइंट्स आहेत. समजावून सांगण्यासारखं असं काही विशेष नाही आहे. 1, 2, 3, 4, 5 असं दिलेलं आहे. असे पाय भगवंतांकडे करून बसलं नसलं पाहिजे, सकाळी यावेळी उठलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं स्नान केलं पाहिजे. ते काय वाचायचं आहे आणि ते पाळायचं आहे. भक्तिरसामृत सिंधू मध्ये आणि भक्तिरसामृत सिंधू ऍक्च्युली अर्धाच वाचावा. उरलेला अर्धा जो आहे त्याच्यामध्ये भाव भक्ती सांगितलेला आहे, तो आपल्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी तरी नाही आहे. जे भावभक्तीच्या लेवलला गेलेत त्यांनी वाचायला काही हरकत नाही. पण तो अर्धी भक्तिरसामृत सिंधू अर्धा जो आहे, चॅप्टर नंबर विसरलो मी, तिथपर्यंत तुम्हाला कुणी वाचून दाखवायची काही गरज नाही. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळं भक्तिरसामृत सिंधू मधलं. भक्तिशास्त्रामध्ये येतं ना ते. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्हाला भगवद्गीता समजत नाही आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही आचरण करायला सुरू करत नाही, तोपर्यंत तुम्ही भक्तिशास्त्रीचं नाव पण घेऊ नका. भगवद्गीता हा आपला पाया आहे. बरेचसे पॉईंट क्लिअर केले तसं भरपूर पॉईंट जे आहेत ते क्लिअर जाऊन क्लिअर केलेले होते. डाऊट काही नाही. आपण श्री ईशोपनिषद वाचला, त्याचे पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. आपण उपदेशामृत वाचला, त्याचे पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. कारण ते नवभक्तासाठी खूप गरजेचं आहे, ईशोपनिषद आणि उपदेशामृत. श्लोक राहिलेत आपले, मला उपदेशामृत नाही झाले पूर्ण. भगवद्गीता मात्र सोडून पुढे जायचं नाही. आपण भगवद्गीतेचं आचरणात आलं पाहिजे. त्याच्याशिवाय भगवद्गीता सोडून दुसरं काही वाचण्यामध्ये काही अर्थच नसतो. भगवद्गीतेचं आचरण झालं पाहिजे. आणि भगवद्गीतेचं जर तुम्ही आचरण करायला सुरू केला तर तुम्हाला कुठलाही ग्रंथ, कुठलंही पुस्तक, काही वाचायची गरज नाही. भगवंत स्वतः येऊन तुम्हाला भक्तिशास्त्रीचं सर्टिफिकेट देऊन जातात. तुम्हाला सर्टिफिकेटची पण गरज नाही. हरे कृष्ण. आज एकादशीच्या दिवशी अत्यंत चांगला श्लोक झाला आपला, महत्वाचा, अत्यंत महत्वाचा श्लोक. कोणाला काही प्रश्न नसेल, काही सांगायचं नसेल तर आज इथेच आपण थांबूया. पुढचे 4-5 श्लोक अजून 2-3 दिवस जातील त्याच्यामध्ये, ऍक्च्युली नाही असं नाही.
शेवटचा श्लोक खूप मोठा आहे, तात्पर्य. खूप खूप धन्यवाद. हे कंटिन्यू होईल, याच टायमिंगला कंटिन्यू होईल. कसं करायचं ते आपण मी जर थोडस विचार करतो. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.